छत्रपती संभाजीराजे यांचा राधानगरी तालुक्यात संपर्क दौरा। सरवडे तालुका राधानगरी येथे कैलासवासी विजयसिंह कृष्णात मोरे यांच्या निवासस्थानी छत्रपती संभाजीराजे यांनी भेट दिली। छत्रपती घराण्याची व मोरे कुटुंबाचे खूप जुन्या काळापासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत। कैलासवासी विजयसिंह मोरे साहेबांच्या जुन्या आठवणींना यावेळी त्यांनी उजाळा देण्यात आला। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने। चव आहे कोल्हापुरी। गोकुळ लई भारी। देशात कोल्हापूरचा विषय निघाला की राधानगरीचे नाव आवर्जून येते, परंतु जेवढा राधानगरी तालुक्याचा विकास झाला पाहिजे तेवढा विकास झालेला दिसून येत नाही। या तालुक्याला निसर्गाची देणगी लाभली आहे। केंद्र शासनाचा जेवढा निधी मिळायला हवा होता तेवढा निधी या तालुक्याला मिळाला नाही। आम्हाला जर संधी दिली तर खरोखरच राधानगरीचा विकास करून या तालुक्याला देशात पर्यटन स्थळ करण्यास आम्ही कटिबद्ध राहू। शाहू महाराजांची ही जन्मभूमी व महाराष्ट्र ही कर्मभूमी आहे, त्यामुळे याचा विकास केला पाहिजे। येत्या काळात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये छत्रपती शाहू महाराजांना निवडून देऊन एक अभ्यासू, सुसंस्कृत व ज्येष्ठ नेतृत्व लोकसभेत पाठवून कोल्हापूरचे नाव देशात लौकिक करण्यास ते सक्षम आहेत। राधानगरी हे पर्यटन स्थळ करून नॅशनल पार्क करण्यास प्राधान्य देऊ व येथील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून मोठमोठे उद्योगधंदे उभारू। आगामी निवडणुकीत तुम्ही आम्हाला साथ द्यावी, आम्ही तुमच्यासोबत नेहमी उभे राहू, असं मनोगत त्यांनी या संपर्क दौऱ्यामध्ये व्यक्त केलं। यावेळी सरवडे गावचे माजी सरपंच माननीय श्री हेमंत कोथमिरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तर प्रास्ताविक भाषणात गोकुळ संघाचे संचालक व बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय श्री आर.के. मोरे बापू यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाचे आभार सरवडे गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री रणधीर विजयसिंह मोरे यांनी केले। यावेळी राधानगरी तालुक्याचे काँग्रेसचे पक्ष निरीक्षक माननीय श्री मधुकर रामाणे, कासारवाडा गावचे सरपंच माननीय श्री जयवंत पाडळकर, ढेंगेवाडी गावचे सरपंच माननीय श्री शिवाजी आदमापुरे, कासारपुतळे गावचे सरपंच स्वप्नील पोवार सर, मांगेवाडी गावचे उपसरपंच सातापा मगदूम सर, सरवडे गावचे माजी सरपंच माननीय श्री दिग्विजय मोरे, विक्रमसिंह मोरे, हर्षवर्धन मोरे राहणार सरवडे, ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री शंकरराव कोपार्डेकर, सुरेश कांबळे, जयवंत जरग, मनोहर कोथमिरे, संतोष वाईनगडे सर, कृष्णात एटाळे, शिवाजी कुंभार, माजी उपसरपंच माननीय श्री सिद्धराम कांबळे व राधानगरी तालुक्यातील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते। कोल्हापुरी कारभारसाठी सरवडे प्रतिनिधी अमोल कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।